परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन Our आहे. God is good and His mercy endures forever. प्रियांनो, मागील सबत आठवडाभर देवाने आम्हाला उत्तमरित्या सांभाळलं, And चालवलं. God has taken care of us in a beautiful way in the past week. And if we see the atmosphere of the world, तर अतिशय भयानक किंवा भीतीदायक वातावरण आहे. and it's a dangerous or a fearful situation, युद्ध परिस्थिती आहे, and it is a warlike situation, अनिश्चितता आहे. and there is no assurance, उद्या काय होईल हे माणसांना सांगता येत and नाही. people don't know what will happen tomorrow. पण अशाही परिस्थितीमध्ये देवाने आपल्या सर्वांना राखलं, सांभाळलं But in such a situation, God has taken care of us, protected us, आणि आज या ठिकाणी तो आम्हाला घेऊन आलेला आहे. and He has brought us here today. प्रियांनो, हे जे युद्ध सुरू आहे, The war that is going on राष्ट्रांमध्ये आहे, between nations, राज्यांमध्ये आहे, between states, राजकीय पक्षांमध्ये आहे, and between political parties, माणसांमध्ये आहे, and between men. आणि हे जगात चालूच राहतं. And it always goes on in the world. थोडे काळ राहतं, थोड्या काळाने बंद होतं. And it stays for some time, then it stops again. पण प्रियांनो, असं एक युद्ध आहे But beloved, there's one battle की ते ख्रिस्ती लोकांना कायमच लढायचं असतं. that people of Christ have to fight it forever. ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना देवाने लढाईसाठीच पाचारण केलेलं आहे. And God has called believers to fight the battle. आणि प्रियांनो, आता युद्ध म्हटलं म्हणजे शत्रू आला. And if we say war, that means there's an enemy. आणि प्रियांनो, प्रत्येक व्यक्तीला शत्रू आहे. And every person has an enemy. तुम्हाला आणि मला सुद्धा शत्रू आहे. You and me also have an enemy. आम्हाला आमचा शत्रू ओळखता आला पाहिजे. We should understand who our enemy is. थोड्या वेळ जरा विचार करा बरं, कोण शत्रू आहे आमचे. And just think about for it sometime who is our enemy. आता काही लोकांच्या डोळ्यासमोर समजा येऊ शकतं की अरे ह्या व्यक्तीशी माझं पटत नाही, तो माझा शत्रू किंवा ती माझी शत्रू आहे. And some people will think that I am not on good terms with some person and he's my enemy. ती व्यक्ती मला आवडत नाही म्हणजे ती माझी शत्रू आहे. And I don't like that person, so he's my enemy. आणि आम्ही त्या व्यक्तींना शत्रू समजतो. And we think of that person as our enemies. परंतु पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं? But what the Bible tells us, इफिस्करास पत्र याचा 6वा अध्याय आणि त्याच्या 12 वचनाचा पूर्वार्ध जो आहे, Ephesians 6 and 12, the latter part, इफिस्करास पत्र 6वा अध्याय त्याचा 12व्या वचनाचा पूर्वार्ध. कारण आपले युद्ध रक्त मांसाबरोबर नव्हे, तर सत्ता, अधिकार, या अंधकारमय जगाचे अधिपती, आकाशातला दुरात्मा समूह ह्याबरोबर आहे. for we do not wrestle against flesh and blood, but against principalities, against power, against the rulers of the darkness of this age, against the spiritual hosts of wickedness in the heavenly places. आम्ही बऱ्याचदा लोकांना आमचा शत्रू समजतो. And many a times we think people are our enemies. परंतु पवित्र शास्त्र इथं आम्हाला स्पष्ट सांगतं की रक्त मांसाबरोबर आमचं युद्ध नाहीये. But the Bible here tells us we are not fighting against blood and flesh. ज्या दिवशी आम्ही ख्रिस्ताला स्वीकारलं त्या दिवसापासून आम्ही युद्धात आहोत प्रियांनो. And the day we accepted Jesus Christ, from that day our battle has started. आम्हाला ती लढाई लढायची आहे. We have to fight the battle. परंतु आमचे युद्ध कोणाबरोबर आहे हे आम्हाला कळायला But पाहिजे. we need to know whom our battle is against. आमचं युद्ध दैहिक नाही तर ते आत्मिक युद्ध आहे. And our battle is not carnal but is spiritual. आणि आज आम्ही आत्मिक युद्धाबद्दल शिकणार आहोत. And we are going to learn about spiritual warfare today. आम्हा प्रत्येकाला 3 शत्रू आहेत. All of us have 3 enemies. सर्वात पहिला शत्रू कोण माहितीये का? Who is the first enemy? कोणी सांगू शकतं? Can anyone tell? आम्ही स्वतःच आमचा शत्रू आहोत. We ourselves are our enemies. कलोस्येकरास पत्र पहिला अध्याय 21व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. Colossians 1 and 21. तुम्ही जे 1:21, हो, तुम्ही जे पूर्वी दुष्कर्म करीत मनाने परके व वैरी होता, And you who once were alienated and enemies in your mind. आम्ही कोण होतो? दुष्कर्म करीत होतो म्हणून आम्ही कसे होतो? मनाने परके आणि वैरी होतो. So by our wicked works we were alienated and enemies in your mind.
प्रियांनो, प्रत्येकाला देवाच्या जवळ जाण्याची इच्छा असते, All of us have the will to get closer to God, त्याचे सानिध्य अनुभवायची इच्छा to असते, experience His presence, त्याचे आशीर्वाद आम्हाला हवे असतात. and to attain His blessings. आमची प्रत्येक प्रार्थना देवाने ऐकावी असं आम्हाला वाटत We असतं. feel God should hear all our prayers, त्याचं दर्शन आम्हाला घडावं अशी आमची इच्छा असते. and we feel that He should appear to us. परंतु काहीतरी असं असतं की ह्या गोष्टी आम्हाला त्यामुळे प्राप्त होत नाहीत. But there are some things, because of that, these things we don't attain. यशया याचा 59वा अध्याय त्याचं पहिल्या दुसऱ्या वचनात जर आम्ही पाहिलं, Isaiah 59 and 1 and 2 we see. तिथे लिहिलेले आहे की पहा, उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा झाला नाही, ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही, तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव यांच्यामध्ये आडभिंतीप्रमाणे झाले आहेत. तुमच्या पातकांमुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही आणि तुमचं ऐकत नाही. Behold, the Lord's hand is not shortened that it cannot save, nor his ear heavy that it cannot hear. आमच्या अपराधांमुळं, आमच्या पापांमुळं आम्हाला देवाची वाणी ऐकू येत नाही, देवाचं दर्शन घडत So नाही. iniquities and sins have separated us from God and we cannot hear his voice. आता पाप म्हणजे काय, तर दुष्कृत्य किंवा वाईट काम. So what is sin means evil deeds or wrong deeds. आणि देव तर चांगला आहे, Our God is always good. त्याला वाईट काम आवडत नाही. He doesn't like bad things. आणि वाईट काम म्हणजे काय, तर देवाच्या इच्छेविरोधात किंवा त्याच्या आज्ञेविरोधात वागणं. And the bad things means going against his will and doing the wrong deeds. आणि हे दुष्कर्म आमच्यामध्ये असल्यामुळे आम्ही स्वतः शत्रू आहोत. And because we have these bad deeds, we are our own enemies. त्याचप्रमाणे कलस्सेकरास पत्र याचा 3रा अध्याय 5-8 हे वचन जरा वाचा. कलस्से 3:5 आणि 8वं वचन. तर पृथ्वीवरील तुमचे अवयव जिवे मारा, म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ ह्याला मूर्तीपूजा म्हणावे, यास जिवे मारा. परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपण, मुखाने निंदा व शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा. Colossians 3:5 and 8. Therefore put to death your members which are on the earth: fornication, uncleanness, passion, evil desire, and covetousness, which is idolatry. 8th verse. But now you yourselves are to put off all these: anger, wrath, malice, blasphemy, filthy language out of your mouth. बघा, इथे ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ना प्रियांनो, And these things that are mentioned here, आणि ह्या बरेच जण आमच्यातले ह्या गोष्टी करत असतात. and many of us do all of these bad deeds. आम्हाला कधी कधी वाटतं पाप म्हणजे काहीतरी फार खून केला म्हणजेच पाप आहे, And sometimes we feel that only if we do some murder, it is sin. मोठा दरोडा घातला म्हणजेच ते पाप आहे. And if we do a big steal, that is a murder. परंतु या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला स्पष्ट सांगतं, But the Bible tells us clearly, जारकर्म आहे, अमंगळपणा आहे, and there's fornication, uncleanness, क्रोध आहे, संताप आहे, and there is evil desire, covetousness, निंदा करणं, शिवीगाळ करणं हे सुद्धा पाप आहे. and abusing is also a sin. आम्हाला अगदी सहज वाटतात ह्या गोष्टी. We feel that all of this is very easy. कधी कधी सहज आम्ही एकमेकांविषयी एका व्यक्तीविषयी दुसरीकडे निंदा करतो. And sometimes we speak wrong about one person to the other. परंतु हे सर्व पाप आहे But this is all a sin. आणि हे सर्व आपणापासून दूर करा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. And all of these things you have to take it away from yourself, says the word. आणि ह्या गोष्टी आमच्यामध्ये आहेत. And all of these things are in us. राग आहे, संताप आहे. And there's a wrath, there's anger. येतो ना कधी कधी कोणाला पटकन राग येतो. And sometimes someone gets angry very easily. आणि मग हा राग, हा संताप ह्या गोष्टी आमच्यामध्ये असल्यामुळे And because of this wrath and anger, it is in us. आम्हीच आमचे शत्रू बनलेलो आहोत. We प्रियांनो. become enemies to ourselves. आम्ही इकडे तिकडे पाहतो, शत्रू शोधतो, We look here and there for our enemies. परंतु आमचा शत्रू आम्ही स्वतःच आहोत. But we are our own enemies. आणि म्हणून देवाच्या मार्गात चालायला आम्हाला अवघड जातं प्रियांनो. And that is why we find it difficult to walk in the way of the Lord. भले आम्ही चर्चला येतो, उपासना करतो, गाणे गातो, नाचून गाऊन स्तुती करतो, We come to church, we sing songs, we dance, we hear the word of God. पण ह्यापैकी काही गोष्टी जर आमच्यामध्ये आहेत, But if some things of these are in us, तर त्या देवामध्ये आमच्यामध्ये त्या आडभिंतीप्रमाणे आहेत. and that becomes a wall between us and our Lord. आणि ती आडभिंत आम्हाला पाडण्याची गरज And we आहे. have to break that wall. त्यानंतर आम्ही पाहूया दुसरा शत्रू आमचा कोण आहे. And we see the second enemy. योहानाचं पहिलं पत्र 2रा अध्याय 15 आणि 16 वचनामध्ये काय सांगितले पहा. योहानाचं पहिलं पत्र
दुसरा अध्याय 15 आणि 16 वचन. 1 John 2:15 and 16. जगावर व जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करतो तर त्याच्या ठाई प्रीती नाही. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्याची वासना व संसाराची फुशारकी ही पित्यापासून नाहीत तर जगापासून आहेत. So do not love the world or the things of the world. If anyone loves the world, the love of the Father is not in him. For all that is in the world is the lust of the flesh, lust of the eyes, the pride of life is not of the Father but is of the world. प्रियांनो, आम्ही जगामध्ये आहोत. Beloved, we are in the world. रोज आम्हाला जगामध्ये वावरावं लागतं. Every day we have to go around in the world. पण तरी सुद्धा इथे लिहिले की जग आणि जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. But do not love the world and the things of the world. कारण जगावर प्रीती म्हणजे त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाही. Because if you love the things of the world, you don't love the Father. आणि देवाचं वचन सांगतं की जगाशी मैत्री देवाशी वैर आहे. And friendship with the world is enmity with God. म्हणून जग आणि जगातल्या गोष्टी ह्या काय आहेत? शत्रू आहेत. So the things of the world and the world itself is an enemy. मग आता जग सोडून आम्ही जायचं का? So do we have to leave this world and go? जगात तर आम्हाला राहायचंय जोपर्यंत आमचा प्रभू येत नाही तोपर्यंत. But we have to stay in this world till our Jesus doesn't come again. मग का असं म्हटलेलं आहे? So why is it written like that? कारण जगामध्ये काय आहे प्रियांनो? Because what is there in the world? तिथे लिहिलेलं आहे जगामध्ये देहाची वासना, It is the lust of the flesh, डोळ्याची वासना lust of the eyes, आणि संसाराची फुशारकी या गोष्टी आहेत. and the pride of life, all is there. आणि या गोष्टी देवाला मुळीच आवडत नाही. And all these things God doesn't like at all. आणि याच्यावर प्रीती करू नका असं आम्हाला सांगितलेलं आहे. And you shouldn't love all of this, says the word. आता देहाची वासना म्हणजे काय? So what is the lust of the flesh? गलतीकारास पत्र 5 अध्याय 19 वचनामध्ये सांगितलेलं आहे. Galatians 5 and 19. देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. Now the works of the flesh are evident, which are adultery, fornication, uncleanness, lewdness, idolatry, sorcery, hatred, contentions, jealousies, outbursts of wrath, selfish ambitions, dimensions, heresies, envy, murder, drunkenness, revelries, and the like. देहाची कर्म या ठिकाणी एक मोठी यादी दिलेली आहे प्रियांनो. And there is a long list that are the works of the flesh. आणि त्या ठिकाणी पहिलंच लिहिलेलं आहे जार कर्म. And first thing is adultery. मगाशी पण आम्ही वाचलं तिथं जार कर्म शब्द होता. And before this also we read there was adultery mentioned. जार कर्म म्हणजे व्यभिचार आहे प्रियांनो. And adultery means fornication. अनैतिक संबंध ठेवणं, And having unlawful relation विवाह बाह्य संबंध ठेवणं, and extramarital affairs, याला जार कर्म किंवा व्यभिचार म्हटलेलं आहे. that is called as adultery. जगामध्ये ह्या गोष्टी पुष्कळ आम्ही पाहत आहोत And प्रियांनो. we see all of these things in the world a lot. देहाच्या वासनेमुळे लहान लहान मुलींवर सुद्धा अत्याचार होताना आम्ही पाहत आहोत. And because of the works of the flesh, even small kids are being subjected to adultery. आणि खेदाची गोष्ट अशी आहे की ख्रिस्ती लोक पण काही काही त्यामध्ये अडकलेले आहेत. And the sad thing is even some people of Christ are also entangled in it. आणि कामातुरपणा त्या ठिकाणी लिहिलेला आहे. And there's fornication. म्हणजे वासना आहे, लज्जास्पद गोष्टी करणं आहे. And there's shameful things. And there's lust. अशुद्धपणा. There's uncleanness. मत्तय 15:18-19 मध्ये सांगितलेलं आहे. मत्तय 15:18 आणि 19 मध्ये सांगितले की जे तोंडातून येते ते अंतःकरणातून येते आणि ते मनुष्याला विटाळविते. And Matthew 15:18 and 19, whatever comes from the mouth that destroys man. आणि ते काय आहे तर ते आहे दुष्ट कल्पना, And that is the wrong thoughts, खून, murder, व्यभिचार, and adultery, चोऱ्या, and stealing, खोट्या साक्षी, and wrong testimony, शिवीगाळी. and abusing. हे सर्व शब्द आता आपण जेवढे अध्याय वाचले त्या सर्वांमध्ये आम्ही पाहत आहोत. व्यभिचार शब्द आहे, शिवीगाळ आहे, खोटं बोलणं आहे. And all of the words that we have heard, there's adultery, there is fornication, there is wrong testimony and abusing. आणि प्रियांनो ह्या सर्व गोष्टी सर्रास लोक करत असतात. And all of these things, people are doing it easily nowadays. ख्रिस्ती विश्वासरांच्या तोंडावर पण शिव्या पटापट येताना आम्ही ऐकलेल्या आहेत. And we see even Christian believers are abusing so easily. खोटं तर एका सेकंदात खोटं बोलतात. And they speak lies in an instant. इथे सांगितलेलं आहे खून,
and they say murder. खरोखर तुम्ही कोणाचा एखाद्याचा सुरा घेऊन खून करत नसाल, It's not like that you go and murder really, परंतु जर एखाद्याचं अंतकरण तुम्ही दुखावत असाल but if you are hurting the heart of someone, तर तो देखील खून आहे प्रियांनो. even that is a murder. आणि ह्या सर्व गोष्टी काय आहेत? And all of these things ह्या are, सर्व देहाची वासना आहे. all of these things are the lust of the कारण flesh. ह्या अंतकरणामधून येतात ह्या सर्व Because गोष्टी. that, all of these things comes from the heart. आणि पवित्र शास्त्र सांगतं की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. And the Bible says those who do all of these things, they won't get a part of the kingdom of God. ह्या जगात जगत असताना आमचा शेवटचा उद्देश काय आहे? So what is our end goal while living a life on this earth? आम्हाला देवाच्या राज्यात प्रवेश We have to करायचा. enter the kingdom of God. परंतु ह्या गोष्टी जर आमच्यामध्ये असतील But if we have these things in us, तर तिथं स्पष्ट सांगितलं की देवाच्या राज्याचं वतन तुम्हाला मिळणार नाही. and you won't get a part of the heavenly kingdom of God. देवाचं वचन कधीच खोटं ठरत नाही प्रियांनो. And the word of God is never proven आणि wrong. म्हणून ह्या सर्व गोष्टी शत्रू आहेत. And that is why all of these things are enemies. त्यानंतर आम्ही पाहतो डोळ्यांची वासना. We see the lust of the eyes, डोळा शरीराचा दिवा आहे असं पवित्र शास्त्र सांगतं. and the eyes are the light of a body. डोळा नसेल तर काय आहे? अंधार आहे सर्व. If there's no eyes, there is darkness everywhere. आम्हाला सर्व काही जे दिसतं, जे वासना तिथून निर्माण होते किंवा ते सर्व आम्ही डोळ्यांनी पाहतो म्हणून आम्हाला ते सर्व त्या गोष्टी So आमच्यामध्ये whatever येतात. we see and whenever the lust is created, it is because of the eyes, because we see with the eyes. आणि प्रियांनो डोळ्यांनी आम्ही पाहतो, जे पाहू नये तेही पाहतो आणि नकळत आम्ही त्याकडे आकर्षित होतो. And we see with the eyes the things that we shouldn't see and we get attracted to it. आणि आजकाल तर टीव्ही, इंटरनेट, मोबाईल यांच्या माध्यमातून ते इतक्या अश्लील आणि घाणेरड्या गोष्टी पसरत आहेत. And today we see because of TV, internet and the phone, there's a lot of obscenity. आणि त्याच्यात अगदी लहान लहान मुलं सुद्धा गुरफटून जात And आहेत. even small kids are entangled in it. डोळ्यांमधून ह्या सर्व वासना घाणेरड्या गोष्टी शरीरामध्ये प्रवेश करत आहेत. And through the eyes, all of these lusts enter into the body. आणि त्याच्यामुळे सर्व लोक पापात पडत आहेत. And because of all these things, people fall into sin. त्या गोष्टी करण्याचा मोह पाहून त्यांना होत आहे. And they are attracted to it because of seeing it. आणि प्रियांनो हे आम्ही ठरवायचं की काय पाहायचं काय नाही पाहायचं. And beloved, we have to decide what we should see and we should not see. जगात चांगलं वाईट सर्व काही आहे. And there is good and bad, everything is there in the world. देवाने आम्हाला बऱ्या वाईटाचं ज्ञान दिलेलं आहे. And God has given us the knowledge of good and evil. कोणत्या गोष्टी घ्यायच्या कोणत्या गोष्टी सोडायच्या हे आमच्या हातात आहे. And प्रियांनो. what things to take, what things to leave out, we have to decide. पवित्र शास्त्र सांगतं The Bible says, तुझा डोळा जर तुला अडखळत असेल if your eyes is an obstacle for you, तर तो उपटून टाक. and just pluck it out. कारण दोन डोळे घेऊन नरकात जाण्यापेक्षा So taking two eyes and going to hell, एक डोळा घेऊन स्वर्गात जाणं it's बरं. better to take one eye, go to heaven. हे कशासाठी सांगितलेलं आहे? Why is it written there? म्हणजे तुम्ही ह्या गोष्टी पाहू नका हे त्याचा अर्थ त्यातून निघतो. It is so that you shouldn't see all of these things. जग आणि जगात काय आहे? देहाची वासना, डोळ्यांची वासना, And whatever is there in the world is the lust of the flesh, lust of the eyes. आणि तिसरी गोष्ट आहे संसाराची फुशारकी. And the third thing is the pride of the world. फुशारकी मारणं माहितीये ना, बरेच जण आम्ही पाहतो. And फुशारकी म्हणजे गर्व आहे, and many people are boastful and they are proud of something. अभिमान आहे, And there is pride in there. मीपणा, फुगीरपणा. And there is arrogance in that. काही लोकांना आपल्या शिक्षणाचा गर्व असतो, Some people are boastful about their education. काहींना आपल्या सौंदर्याचा गर्व असतो, And some people are arrogant about the beauty. आपलं घर, पैसा, संपत्ती, गाड्या घोड्या ह्यांचा बऱ्याच जणांना गर्व असतो. And many people are proud about their houses, their prosperity, their vehicles. आणि त्यांचं चालणं, त्यांचं बोलणं, त्यांची जी ठेवण असते शरीराची त्याच्यावरूनच आम्हाला कळतं की ही व्यक्ती किती गर्विष्ठ आहे. And the making of their body, we understand that how boastful, what amount of pride this person has. आणि या गोष्टींमुळे बऱ्याचदा ते आत्मिक गोष्टींना दुय्यम स्थान देतात. प्रिय. And because of all these things, these people give a second place to spiritual things. आणि दुसऱ्यांना कमी लेखणं किंवा त्यांना तुच्छ लेखणं असे पाप किंवा अशी चूक त्यांच्याकडून घडते. And because of this, they put down some people and they commit this sin. स्वतःला श्रेष्ठ ते समजत असतात. And they think of themselves as great. आणि पवित्र शास्त्र सांगतं की गर्व झाला की नाश ठेवलेला. And the Bible says, if you get pride in yourself, you will be destroyed. आणि म्हणून तो दावीद इतका मोठा राजा, इतका संपन्न राजा,
And that is why David, who was a great king and a prosperous king, तो काय प्रार्थना करतो? what does he pray? व्यर्थ अभिमान आणि लबाडी मजपासून दूर ठेव. And keep away wrong things and pride from me. प्रियांनो, ह्या जर भौतिक गोष्टी आमच्या जवळ आहेत तर चांगली गोष्ट आहे. If all of these things are with us, it's a good thing. या गोष्टीबद्दल देवाचे आभार माना, And give thanks to the Lord for that. पण त्याचा अभिमान बाळगू नका, But don't be boastful for it, कारण त्या क्षणिक आहेत. because that is for an instant. त्या एका दिवसात नष्ट होणार आहेत प्रियांनो. And that will be destroyed in one day. आणि आम्ही पाहतो की एदेन बागेमध्ये या 3 गोष्टींनी सैतानाने आदाम आणि हवेला फसवलेला आहे. And in the Garden of Eden, using these 3 things, devil deceived Adam and Eve. ते फळ त्यांनी दाखवलं, And he showed them the fruit. ते खाण्यास चांगलं, And it was good to eat. दिसण्यात मनोहर And it was good to see. आणि शहाणपणाच्या प्राप्तीस इष्ट. And it was good so that you attain the knowledge of good. आणि मग ह्या 3 ज्या गोष्टी आम्ही आता पाहिल्या, देहाची वासना, डोळ्याची वासना आणि संसाराची फुशारकी, ह्या 3 गोष्टी त्यामध्ये आलेल्या आहेत. And the things that we saw, lust of the eyes, lust of flesh, pride of the world, And all of these things were there in that fruit. आणि ह्याच गोष्टीला त्या आदाम हवा बोलले प्रियांनो. And because of all of these things, Adam and Eve were deceived. आणि त्यांच्यावर देवाचा त्या शाप आलेले आहेत. And the curse of God came upon them. आणि त्या एवढ्या सुंदर त्या एदेन बागेत ते राहत होते, And they were staying in the beautiful Garden of Eden. एकदम सुखी राहत होते, आनंदी वातावरणात ते राहत They were होते. staying there peacefully and happily. सर्वात महत्वाचं देवाचं सानिध्य त्यांना प्राप्त झालेलं Most होतं. important, they had the presence of God with them. परंतु या वासनांमुळं त्यांनी ते गमावलेलं आहे. But because of all these lusts, they had to lose all of that. आणि या 3 गोष्टींच्याच द्वारे येशूची देखील अरण्यामध्ये सैतानाने परीक्षा घेतली. And because of all of these three things, even Jesus was tested by the devil in the wilderness. धोंड्याच्या भाकरी कर म्हणाला, And he told him to make bread out of stones. सर्व जगातलं वैभव दाखवलं, मला नमन कर म्हणाला. He showed him everything in the world and told him to bow down. परंतु येशू या गोष्टींना भुलला नाही. But Jesus was not deceived. त्यांनी वचनाने सैतानाला धमकावलं And with the word, he spoke to the devil. आणि येशू ख्रिस्त विजयी झालेला आहे. And Jesus was victorious there. आणि म्हणून जग आणि जगातल्या गोष्टी हे आमच्यासाठी शत्रू आहेत प्रियांनो. So the world and the things in it are enemies to us. कारण या गोष्टी केल्याने लोकांना देवाचं राज्य मिळत नाही Because if we do all of these things, people won't enter the kingdom of God. आणि देवाचा शाप त्यांच्यावर येतो. And the curse of God comes upon them. त्यानंतर आमचा तिसरा शत्रू आहे, And the third enemy for us, ओळखतो आम्ही सर्व त्यांना. we know him. कोण आहे तो? इफिस्करास पत्र 6वा अध्याय 12व वचन. Ephesians 6 मगाशी and आम्ही 12. वाचलं, इफिस 6:12. कारण आपले युद्ध रक्त मांसाबरोबर नव्हे, तर सत्ता, अधिकार या अंधकारमय जगाचे अधिपती, आकाशातला दुरात्मा समूह याबरोबर आहे. For we do not wrestle against flesh and blood, but against principalities, against power, against the rulers of the darkness of this age. आमचं युद्ध मी मगाशी सांगितलं रक्त मांसाबरोबर नाही आहे, So our battle is not against flesh and blood, तर सत्ता, अधिकार आणि अंधकारमय जगाचे अधिपती but against principalities, powers, and the rulers of the darkness, आणि आकाशातला दुरात्मा समूह. and against the spiritual host of wickedness. हे सर्व काय आहे? सैतान आहे. All of these are included in devil, आणि ह्या सैतान आमचा शत्रू आहे. and the devil is our enemy. प्रियांनो, हा सैतान काय काम करतो ते आपण पाहूयात. So what does the devil do? We'll see. आम्ही म्हणतो सैतान नाही का, सैतान चांगला नाही, तो वाईट आहे. मग तो करतो काय नक्की आमच्या जीवनामध्ये? So we say the devil is not good, he is evil, but we'll see what he does in our lives. पहिली गोष्ट, पेत्राचं पहिलं पत्र 5वा अध्याय आणि त्याचं 8वं वचन. 1 Peter 5 and 8. 1 पेत्र 5:8 मध्ये सांगितलेलं आहे, सावध असा, जागे रहा. तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कुणाला गिळावे हे शोधित फिरतो. Be sober, be vigilant, because your adversary, the devil, walks about like a roaring lion, seeking whom to eat and devour. काय करत फिरतो तो? कोणाला गिळावं हे शोधत तो फिरत आहे प्रिया. And he is seeking that whom can he devour. गिळावं म्हणजे काय करावं? त्यांच्यावर पकड मिळवावी किंवा ताबा मिळवावा, And to devour means to have a hold on them, जेणेकरून त्यांचा देवावरचा विश्वास कमी होईल. so that they lose their faith in God. पवित्र जीवन जगण्याचं ते सोडून पापी जीवन जगतील. And they stop living a holy life and live a sinful life. आणि म्हणून गर्जणाऱ्या सिंहासारखा So like a roaring lion, भीती तो दाखवतो.
and he's scaring people. वेगवेगळे प्रश्न, वेगवेगळ्या समस्या, वेगवेगळ्या आजारामध्ये जर आम्ही असलो If we are in different problems, in different situation, different sickness, आणि त्याचा वापर करून तो आमच्या मनात घालतो की हे प्रश्न सुटणार नाहीत, and using that, he puts a thought in our mind that these problems won't go away, तुझे आजार बरे होणार your नाही, sickness won't go away, आणि मरणाची भीती तो लोकांमध्ये घालतो. and he is scaring people with fear of death. आणि निराशा, नकारात्मकता ह्या गोष्टींनी आज तो लोकांना त्रासत आहे प्रियांनो. And negativity, depression, he's controlling people with all of that. आणि देवावरचा जो विश्वास आमच्यामध्ये यायला पाहिजे तो नष्ट आहे, तो नष्ट करण्याचा तो प्रयत्न And the करतो. faith of God that is there in us, he's trying to destroy that. आणि म्हणून तिथं सांगितलंय की सावध असा आणि जागे राहा. So that is why it is written, be careful and be vigilant. कसं सावध राहणार आहे आम्ही? So how to be sober? स्तोत्र 119:9 मध्ये सांगितलेलं आहे, Psalms 109, 119 and 9. तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील? And how will a youth keep his ways? तुझ्या वचनाने सावधान राहणे. By being vigilant according to your word. म्हणजे आम्ही देवाच्या वचनानेच सावध राहू शकतो. So we'll be vigilant only by the word of God. आणि म्हणून अधिक वचन आम्ही वाचलं So we should पाहिजे, read the word more and more. अधिक ते ऐकलं We पाहिजे, should hear it more and more. ते शिकलं We पाहिजे should learn it आणि ते पाळलं पाहिजे. and we should follow it. आणि ज्या वेळेस आम्ही ते करू, And when we do this, आम्ही जागे असणार आहोत, सावध असणार आहोत, and we'll be vigilant, we'll be sober always, आणि मग त्या सैतानाच्या कुयुक्त्या आम्ही ओळखू शकणार and आहोत. we'll know the ways of the devil. दुसरी गोष्ट सैतान काय करतो तो योहानकृत शुभवर्तमान 8 अध्याय 44 वचनामध्ये सांगितलेला आहे. And John 8 and 44. तुम्ही आपला बाप सैतान यापासून झाला आहात आणि आपल्या बापाच्या वासनांप्रमाणे कराव्यास पाहता. तो प्रारंभापासून मनुष्य घातक आहे आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याचमध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो, ते स्वतःहूनच बोलतो, कारण तो लबाड व लबाडाचा बाप आहे. John 8 and 44. You are of your father the devil, and the desires of your father you want to do. He was a murderer from the beginning and does not stand in the truth, because there is no truth in him. When he speaks a lie, he speaks from his own resources, for he is a liar and the father of it. प्रियांनो, तो लोकांना फसवतो And he deceives people, आणि तिथे लिहिलेलं आहे की तो मनुष्य घातक आहे. and he is a murderer. आणि आम्ही पाहतो की त्यांनी फसवल्यामुळेच जगामध्ये मरण पसरलेलं And आहे. because of it, deception, death has spread in the world. त्याच्यामध्ये सत्य अजिबात नाही. And he doesn't have truthfulness. देवाच्या अगदी विरोधात तो आहे. And he is just opposite to God. तो नुसता लबाड नाही तर लबाडीचा बाप आहे असं देवाचं And वचन he सांगतं. is the father of the wrongs. म्हणजे तो जनक आहे, लबाडी त्याच्यापासून उत्पन्न झालेली आहे, And the lies has been born from him. त्याच्यापासून ती अस्तित्वात आलेली आहे. And it has came into existence from him. आणि म्हणूनच आज आम्ही जगामध्ये पाहतो की बऱ्याचशा गोष्टी खोट्या चाललेल्या आहेत. And we see in the world there are many wrong things and lies going on. खोट्या जाहिराती पाहतो आम्ही. And we see a wrong advertisement. एखादी जाहिरात पाहून एखादी वस्तू आणा, And we see some advertisement and then purchase that product. तिथं दाखवलेलं वेगळं असतं, आमच्या घरात आलेलं वेगळं असतं. And we see something in the advertisement, but in reality the product is something else. आणि जे नेते लोक आश्वासन देतात ते खोटे आश्वासन असतात. And the promises of the politicians are also lies. बातम्या खोट्या असतात. And the news are lies. इतकंच नाही तर प्रियांनो, आत्मिक बाबतीत सुद्धा खोटेपणा आलेला And आहे. not only this, but in the spiritual things as well, there is a lot of lies. खोटं शिक्षण, खोटे संदेश लोकांना पसरत आहेत. And wrong teaching, wrong messages are going to people. आणि बायबलमध्ये सांगितलं की खोटे ख्रिस्त सुद्धा येणार आहे. And Bible says there will be many false Christ as well. आणि अनेक जण फसणार आहेत. And many people will get deceived by it. आणि हे काम कोणाचं आहे तर त्या दुष्ट सैतानाचं आहे. And who is doing this? It's a devil. आणि म्हणून सावध राहा, फसू नका. So be sober, be vigilant, and don't be deceived. प्रत्येक गोष्टीची खात्री करून घ्या. And be assured about all the things. खात्री करण्यासाठी हे देवाचं वचन आमच्या जवळ आहे. And to get an assurance, you have the word of God. जी गोष्ट देवाच्या वचनाला धरून नाही ती सैतानापासून आहे. If there is something that is not according to the word of God, it is from the devil. आणि म्हणून ती कोणी का सांगेना त्याच्यावर विश्वास ठेवू नका. So don't believe if anyone is saying that. भले देवाचे सेवक जरी तुम्हाला सांगत असतील. Maybe if the servant of God is telling you. अनेक चॅनल आता आलेले आहेत, अनेक युट्यूबच्या माध्यमातून अनेक सेवक आलेले आहेत. There are many channels and many people from YouTube who are preaching the word of God. म्हणून त्यांच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवू नका. So do not go and believe in reality. ते जे सांगतात ते पवित्र शास्त्राला धरून आहे की नाही याची खात्री करून घ्या. And you should check and see if whatever they are saying is according to the word of God. तिसरी गोष्ट सैतान करतो ती
योहान कृष्णवर्तमान 10वा अध्याय 10वं वचन. And John 10 and 10. येतो तो केवळ चोरी, घात व नाश करावा या हेतूने येतो. मी आलो आहे तो त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. The thief does not come except to steal and to kill and to destroy. I have come that they may have life and that they may have it more abundantly. सैतान कोण आहे? चोर आहे. And the devil is a thief, आणि तो काय करतो? चोरी करतो. and he comes to steal, प्रियांनो, आमच्यातलं पहिली गोष्ट देवाचं वचन चोरण्याचा तो प्रयत्न and करतो, he tries to steal the word of God from us जेणेकरून आम्हाला ते वचन समजू नये, so that we don't understand his word. सत्य आम्हाला कळू नये. We don't understand the truth, त्यानंतर ते आमच्यातला आनंद तो चोरण्याचा प्रयत्न and he करतो. tries to rob the happiness from us. आमच्यातली शांती, देवाची सहभागिता चोरण्याचा तो He tries प्रयत्न to steal the करतो. peace and the presence of God from us. वेगवेगळ्या जगातल्या गोष्टींचा मोह ज्यावेळेस तो आम्हाला दाखवतो आणि आम्ही त्याला बळी पडतो, And when he shows us the attraction of different things of the world and we fall prey to it, आम्ही देवापासून दूर जातो. we go away from the Lord. आणि देवापासून दूर गेलो की आम्हाला आनंद, शांती, सुख, समाधान काही लाभत नाही. And if we go away from God, there's no happiness, there's no peace, and there's no satisfaction. देवाच्या आज्ञा मोडायला तो आम्हाला सांगतो. He tells us to break the commandments of God. त्याला आमचं आत्मिक जीवन उद्ध्वस्त करायचं He आहे. wants to destroy our spiritual life. त्याची इच्छा नाही की आम्ही देवाच्या मार्गात It is चालावं. not His will that we should walk in the way of the Lord. त्याला माहिती आहे त्याचा काळ थोडा राहिलेला आहे, He knows His time is limited. आणि म्हणून या काळात त्याचं कार्य अगदी जोरदार सुरू So आहे. that is why He's trying hard in this time. आणि प्रियांनो, आदाम आणि हवेच्या बाबतीत सुद्धा त्यांनी हेच केलं. So He did the same thing in Adam and Eve. त्याने त्यांना भुलवलं, And He deceived them. त्यांच्या आणि त्याच्यामुळे ते बळी पडले आणि त्यांचा जो आनंद, देवाची सहभागिता होती, त्या गोष्टींची चोरी झाली. And because of that, they fell prey, and their happiness and presence of God departed from them. देवाचा शाप त्यांच्यावर आला आणि त्यांचा घात झाला. And the curse of God came upon them, and they were destroyed. आणि देवाने त्यांना एदेनेतून काढलं आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे तर त्यांचा नाश झालेला आहे. And God banished them from Eden, and because of that, they perished. कारण ते देवापासून दूर गेले. Because they went away from God. देवापासून जो दूर जातो त्याचा नाश ठरलेला आहे. Who goes away from the Lord is sure to perish. आणि सैतानाचं हे काम आहे. And that is the work of the devil. त्यानंतर चौथी गोष्ट तो सैतान करतो ते म्हणजे 2 कोरिंथ 4:4. And 2 Corinthians 4 and 4. कोरिंथकरास 2 पत्र 4 अध्याय 4 वचन. त्याचविषयी या युगाच्या देवाने विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने आंधळी केली आहेत, यासाठी की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुरुवातीचा प्रकाश त्यावर प्रकाशू नये. Whose minds the God of this age has blinded, who do not believe, lest the light of the gospel of the glory of Christ, who is the image of God, should shine on them. विश्वास न ठेवणाऱ्यांची मन तो आंधळी करतो. And whose minds he has blinded, who don't believe. प्रियांनो, मन म्हणजे बुद्धी किंवा विचार. So mind means your brain or your thoughts. आज आम्ही पाहतो कितीतरी लोक जगामध्ये आहेत. So we see many people in the world, जगाची लोकसंख्या किती कोटीच्या घरात आहे, and we see the population of the world is in billions. पण ख्रिस्ताला अनुसरणारे किती येतो? But how many of them follow Christ? अगदी थोडके आहेत. There are just handful of them. बाकीचे का स्वीकारत नाहीत? The rest of the people, why don't they accept Christ? ख्रिस्ताच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये म्हणून त्यांनी त्यांचं मन आंधळ करून ठेवलं. Because they have blinded their minds so that the light of the gospel of Christ won't fall on them. इतके उच्च शिक्षित लोक आहेत जगामध्ये, ख्रिस्ती समाजामध्ये. There are many highly educated people in the world and also in the Christian community. हुशार लोक, सुजान लोक आहेत, And there are many clever people and learned people. तरी पण त्यांना जिवंत देव आणि प्रतिमा याच्यातला फरक कळत नाही. But still they don't know the living God and the image of God. जिवंत देव आणि अवास्तव देव यातला फरक कळत नाही. And living God and the non-living God, they don't understand the difference. अनेक लोक सुवार्थ ऐकतात, वचन ऐकतात, And many people hear the gospel, hear the word of God, परंतु ते प्रतिसाद त्याला देत नाहीत किंवा ते वचन ते स्वीकारत but नाही. they don't respond to the word or accept the word कारण त्यांचं मन सैतानाने आंधळ केलेलं आहे. because their minds have been blinded by the devil. सैतानाचं हेच काम आहे की लोकांचं मन आंधळ करावं, So that is the work of the devil, to blind the minds of people जेणेकरून ख्रिस्ताचा प्रकाश त्यांना लाभू नये so that the light of Christ, they don't see it. आणि त्याच्याबरोबर त्यांनी सुद्धा त्या नरकामध्ये यावं. And so that along with him, they should go to hell. पुढची गोष्ट सैतान करतो प्रकटीकरण याचा 12वा अध्याय आणि त्याचं 10वं वचन. And Revelations 12 and 10. 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 12
तेव्हा मी स्वर्गात मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, आता तारण, सामर्थ्य व राज्य आमच्या देवाचे झाले आहे व अधिकार त्याच्या ख्रिस्ताचा झाला आहे. कारण जो आमच्या बंधूंना दोष देणारा, आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्याचवर दोषारोप करणारा, तो खाली टाकण्यात आला आहे. Then I heard a loud voice saying in heaven, Now salvation and strength and the kingdom of our God and the power of his Christ have come, for the accuser of our brethren, who accused them before our God day and night, has been cast down. काय करतो तो? What does he do? देवाच्या लोकांवर दोषारोप तो करतो. And he accuses the people of God. जकर्याचं पुस्तक 3 अध्याय 1 वचनात जर आम्ही पाहिलं, Zechariah 3:1, if we see, यहोशुवा मुख्य याजक दिव्यदूतासमोर उभा होता and Joshua the chief priest was standing before the angel, आणि ते त्या ठिकाणी तो सैतान सुद्धा उभा and the होता devil was there as well, आणि तो त्याला दोष देत होता. and he was accusing him. वाचूयात ते वचन. Let's read the word. जकर्या 3:1. तेव्हा मुख्य याजक यहोशुवा हा परमेश्वराच्या दिव्य दूतासमोर उभा आहे व त्याचा विरोध करण्यासाठी सैतान त्याच्या उजवीकडे उभा आहे, असे त्याने मला दाखविले. Then he showed me Joshua the high priest standing before the angel of the God, Lord, and Satan standing at his right hand to oppose him. यहोशुवा मुख्य याजक त्या दिव्यदूतासमोर उभा आहे And Joshua, who is the chief priest, is standing before the angel of the आणि हा Lord, सैतान विरोध करण्यासाठी त्याच्या समोर उभा आहे. and the Satan is there to oppose him. योबाच्या उदाहरणात पण आम्हाला माहिती आहे, We also see the example of Job, देवाला त्याच्या विरुद्ध तो चिथावत होता. and he was provoking him against God. प्रियांनो, आज देखील खाली टाकल्यानंतर तो हेच काम करत आहे की तो लोकांवर दोषारोप करत आहे. And while he's put down on this world, even today he's accusing the people. बऱ्याच जाता आम्ही पापातून सुटलो, आमचं तारण झालं, तरी त्या पापाची आठवण तो आम्हाला सारखी सारखी करून देत And असतो. many a times we have been delivered from sins, we have been forgiven, but still he reminds us of that sin many times. दोष भावना आमच्यामध्ये निर्माण करतो. And he creates us a repentful nature in us. तू ही चूक केली, तू चूक केली, तू ते पाप केलं. And he accuses us of our this sin and that sin. पण देवाचं वचन आम्हाला सांगतं की येशूच्या रक्ताने आम्ही शुद्ध झालेलो But आहोत. the word of God says we have been purified by the blood of Christ. जितक्यांनी येशूला स्वीकारलं ते सर्व शुद्ध झालेले Those आहेत. who have accepted Christ have been purified. परंतु सैतान वारंवार येऊन आमच्या कानात आम्हाला ते जुने पाप आठवून But the देत असतो. devil points out the old sins time and again to us in our ears. आज आम्ही जगात पाहतो की अनेक मंडळांवर हल्ले होत आहेत, देवाच्या सेवकांवर हल्ले होत आहेत. And today we see in the world many churches have been attacked, many servants of God have been attacked. ते त्यांची शांतपणे उपासना करतात, But they are worshipping him quietly, पण त्यांच्यावर खोटे आरोप केले जात but आहेत. they have been accused falsely. अनेक सेवक तुरुंगवासात टाकले गेले And आहेत. many servants have been put into prison. अनेकांना जीवे मारून टाकलेला And आहे. many servants have been killed as well. अनेकांवर हल्ले होत आहेत. Many have been attacked कारण का तर हा सैतान दोषारोप त्यांच्यावर करत आहे. because the devil is accusing them. त्यानंतर पुढची गोष्ट सैतान काय करतो तो प्रेषितांची कृत्य 10वा अध्याय त्याचा 38व्या वचनात सांगितलेला आहे. Acts 10 and 38. प्रेषितां नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांस बरे करीत फिरत असे, कारण देव त्याच्याबरोबर होता. Now God anointing Jesus of Nazareth with the Holy Spirit and with power, who went about doing good and healing all who were oppressed by the devil, for God was with him. सैतान लोकांना आपल्या सत्तेखाली आणतो, And devil brought people under his dominion. म्हणजे त्यांच्यावर तो नियंत्रण मिळवतो. See, प्रियांनो, and he got control over them. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये तो नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न And he's करतो. trying to get control in the life of every person. ज्यावेळेस आम्ही चुकीचं किंवा अयोग्य वागतो, And when we behave in the wrong way or the evil way, समजून जा की तो सैतान आम्हाला नियंत्रित करत आहे. and you should understand the devil is controlling you. प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, नोकरीच्या ठिकाणी सैतान सर्वांना सत्तेखाली आणण्याचा प्रयत्न करत In the आहे. house, in the school, in the college, and the workplace, the devil is trying to bring you under his control. आणि बऱ्याच घरांमध्ये आम्ही पाहतो की पती पत्नींमध्ये वाद आहेत, And in many houses, we see there's quarrel between husband and wife, सासू सुनांमध्ये वाद आहेत, and there is a quarrel between daughter and daughter-in-law. Mother-in-law and daughter-in-law. भावाभावामध्ये वैमनस्य आहे. And there is strife between two brothers. आणि हे सर्व कशाचा परिणाम आहे तर तो सैतान काय करत आहे, सर्वांना आपल्या सत्तेखाली आणण्याचा प्रयत्न करत आहे. And the reason for all of this is the devil trying to bring people under his control. नोकरीच्या ठिकाणी पण बघा,
At the workplace, you see, वरिष्ठांकडून किंवा सहकाऱ्यांकडून अन्याय होतो कधी कधी आमच्यावर. and from the colleagues or from the superiors, there is wrong behavior or unfair behavior, खोटे आळ घेतले जातात. and there is wrong accusations. किती प्रामाणिकपणे काम करा आम्हाला डावललं जातं. How sincerely you work, still people don't recognize you, अप्रामाणिकपणा त्या ठिकाणी असतो. and there is unfairness there. आणि प्रियांनो हे सर्व तो सैतान त्या लोकांना सत्तेखाली आणतो म्हणून तसं होत आहे. And so, because the devil is trying to bring people under his authority, and this is happening. हे फक्त जगात नाही तर हे मंडळांमध्ये सुद्धा सुरू आहे. So, not only in the world, but it's happening in the church as well. बऱ्याच मंडळांमध्ये सभासदांमध्ये वाद आहेत. In many churches, there is quarrel between the members of the church, दोन गट त्या मंडळांमध्ये पडलेले आहेत. and two groups have been created in the church, त्यांच्यामध्ये वादावादी आहे, and they have quarrels between them, भांडणं आहेत. and there are fights. आणि एक गोष्ट तर मी ऐकली एका मोठ्या नामांकित मंडळीमध्ये गुड फ्रायडेच्या दिवशी आमेन झालं आणि त्या ठिकाणी त्यांची मारामाऱ्या झाल्या सभासदांमध्ये. And I heard about one church, once they finished the service of Good Friday, instantly they started fighting. वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्ताचा संदेश ऐकल्यानंतर सुद्धा करतात म्हणजे एक सैतानाचा किती मोठा त्यांच्यावर पगडा आहे. So once they hear the teachings of the Christ who is crucified, and still how the devil is controlling them. आणि प्रियांनो हे सगळं सैतान जे करतो So या what मागचं कारण काय असेल? So what the devil is doing, what is the reason for that? ह्या सर्व गोष्टी ख्रिस्ती लोकांच्या जीवनात पण होतात, ख्रिस्ती लोक पण करतात. त्याचं कारण काय आहे? So these things are happening in the life of Christians, and the Christians का are तो doing it. What's the आमच्यावर reason? का तो आमच्यावर नियंत्रण मिळू शकतो? And why is he trying to get control upon us? योहानाचं पुस्तक 14वा अध्याय 30व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. John 14 and 30. यापुढे मी तुम्हाबरोबर फार बोलणार नाही, कारण जगाचा अधिकारी येतो तरी मजमध्ये त्याचे काही नाही. But that the world may know that I love the Father, and as the Father gave me commandment, so do I. Arise, let us go from here. येशू म्हणतो Jesus says, त्याच्यामध्ये माझं काही नाही. योहान 14:30. and John 14 and 30, I will no longer talk to you as much with you, for the ruler of this world is coming, and he has nothing in me. जगाचा अधिकारी म्हणजे तो सैतान आहे. And the ruler of the world is devil. कारण सध्या जग त्याच्याच तालावर चालू आहे. Because the world is running only to his tunes. पण येशू म्हणतो माझ्यामध्ये त्याचं काही नाही. But Jesus says, I have nothing in me for him. कारण येशू कसा आहे? निष्पाप आहे प्रियांनो. Because Jesus is pure and without sin. येशूवर त्याचं काहीच चालत नाही, चालू शकलं नाही. And he couldn't control anything on Christ. पण आमच्यामध्ये मात्र तो कार्य करतो. But he works in us. का? Why so? कारण आम्ही त्याचं काहीतरी देणं लागतो. Because we have to give something to him. आता ह्या एवढ्या सगळ्या गोष्टी आम्ही वाचल्या ना. And we read so many things. मूर्तीपूजा, शिवीगाळ, दुष्टपणा, ह्या सर्व अशुद्धपणा हे पाप आमच्यामध्ये आहे, हे त्याचं देणं आहे. And idolatry, adultery, uncleanness, lewdness, all of these things are sin, and we have to give it back. आणि ह्यात हे पाप आमच्यामध्ये असल्यामुळं तो आम्हाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो. And because the sin is in us, and that is why he's trying to control us. आणि या पापातून सुटण्याचा एकच मार्ग आहे ते म्हणजे पश्चाताप करणं. And to get delivered from this sin, there's only one way, that is repentance. पापामुळे मनुष्य देवापासून दूर जातो. Because of sin, man goes away from God. पण पश्चातापाने तो देवाच्या जवळ येतो. But through repentance, he comes close to God. आणि म्हणून जर अशा काही गोष्टी आमच्यामध्ये असतील So if such things are there in us, तर आजच पश्चाताप करा. so repent today. प्रियांनो, पापातून सुटल्यावर सैतानाचं आमच्यावर काही चालत नाही. So once we are delivered from sin, the devil has no rule upon us. कारण त्याचं देणंच काही नसतं आमच्याकडे. Because we don't have to give anything back to him. पण युद्ध मात्र आमचं चालूच राहतं. But the battle will always go on. कारण तो आम्हाला ओढण्याचा प्रयत्न करतच असतो. Because he's always trying to pull us to him. आणि म्हणूनच आम्ही ह्या आत्मिक युद्धामध्ये आहोत. And that is why we are in the spiritual battle today. जरी आमचं तारण झालेलं आहे तरी Even if we are saved today, बऱ्याचदा आमच्या मनामध्ये झगडा सुरू असतो. many a times we have a quarrel going on in our minds. हे करू की नको करू, To do or not to do. चांगलं करणं कळतं तरी पण आम्ही कधी कधी करत We नाही. know to do good, but still we don't do it. कारण हे 3 शत्रू आमच्यामध्ये आहेत. Because we have these 3 enemies in us. आम्ही स्वतः, We ourselves, जग आणि जगातल्या गोष्टी
the things of the world आणि सैतान, and the devil. हे आमचे 3 शत्रू आहेत. These three things are our enemies. आणि यांच्या बरोबर आम्हाला लढायचं And आहे. we have to fight a battle against all of these. आणि आता युद्ध म्हटलं म्हणजे शस्त्र सामुग्री पाहिजे. And so battle means you should have your armor. जगातले युद्ध जे असतात तलवार, भाला, बाण, बंदूक आणि आता अणुबॉम्ब, क्षेपणास्त्र ह्याच्याद्वारे ते युद्ध करत आहेत. And the war of the world is fought with a nuclear bomb, with a gun, with a sword, and all of that armor. परंतु आमचं युद्ध तर आत्मिक युद्ध आहे. But our battle is spiritual. 2 कोरिंथ 10:4 मध्ये सांगितलेलं आहे. 2 Corinthians 10:4 10:4. आमच्या युद्धाची शस्त्र दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास देवाच्या दृष्टीने ती समर्थ आहेत. 2 Corinthians 10:4. For the weapons of our warfare are not carnal, but mighty in God for pulling down strongholds. आणि त्या शस्त्रांनी आम्हाला सैतानाची तटबंदी जमीनदोस्त करायची And आहे. with all of these weapons, we have to destroy the building of the devil. देवाने आम्हाला युद्धासाठी बोलवलंय. And God has called us for war. त्याने आम्हाला आमचे शत्रू सुद्धा सांगितलेले He आहेत. has told us who our enemy is. त्याने आम्हाला शस्त्र सामुग्री सुद्धा दिलेली And आहे. He has given us our armor and weapons. इफिसकारास पत्र 6वा अध्याय Ephesians 6. 14व वचन. 14. पहिलं पूर्वार्ध, पहिलं शस्त्र. यास्तव सत्याने आपली कंबर बांधून Stand therefore, having girded your waist with truth. पहिलं शस्त्र जे दिलेलं आहे ते सत्याने आपली कंबर बांधायची आहे. And the first weapon is given you is truth, and you have to gird your waist. कंबर बांधणं म्हणजे सज्ज होणं, तयार होणं आहे. To gird your waist means to get ready and be ready for war. कारण आम्ही पाहिलं सैतानाविरुद्ध आमचं युद्ध आहे. Because we see our war is with the devil. आणि सैतान तर लबाडांचा बाप आहे. And the devil is the liar and the king of the liars. आणि मग त्याच्या विरुद्ध शस्त्र काय वापरायचं आहे? सत्याचं शस्त्र. And the weapon we have to use against him is the weapon of truth. सत्य काय आहे? What is truth? योहान 14:6 मध्ये येशू म्हणतो मार्ग, सत्य आणि जीवन मीच And आहे. John 14:6, Jesus says, I am the way, truth, and the life. येशू सत्य आहे. Jesus is the truth. आणि म्हणून त्या येशूला आम्हाला आमच्या हृदयात घ्यायचं, त्याला आम्हाला स्वीकारायचं आहे. And that is why we have to get Christ in our hearts and accept him. जेव्हा येशू आमच्यामध्ये येतो त्यावेळेस सत्य आमच्यामध्ये And when येतं. Christ comes into us, the truth comes into us. येशूचं वचन सत्य आहे. And his word is the truth. त्या सत्यात आम्ही, त्या वचनात आम्ही वाढलं And पाहिजे. we should grow in that word. त्या सत्यात रोज आम्ही चाललं पाहिजे, रोज आम्ही वागलं We पाहिजे. should walk daily in the word and in the truth. कुठल्याही प्रकारचा खोटेपणा आमच्यामध्ये And असता there कामा should be नये. no lies into us. कारण खोट्या टाकडीचा परमेश्वराला वीट आहे Because God despises liar. आणि खरे वजन त्याला प्रिय आहे. And he likes the truthful. आणि प्रियांनो, बायबल सांगतं की अंतर्यामीची सत्यता त्याला आवडते. And he likes the truthness of the inner self. देवाला खोट्याचा वीट आहे And he hates the liars. आणि त्याला अंतर्यामीची सत्यता आवडते. And he likes the truthfulness of the heart. त्याचप्रमाणे सांगितलेलं आहे की खोटं बोलणाऱ्याला शिक्षा चुकणार नाही. And whoever lies would not be spared from the punishment. कधी कधी आम्ही बोलतो काय, थोडंसंच तर बोलतो खोटं. And we say that we just spoke lies a little bit. प्रमाण नसतं खोट्याला, थोडंसं जास्त असं प्रमाण नसतं. And खोटं that- ते खोटंच असतं. And there's no measure to lies, a little lie or a bigger lie. पापाला पण काही मोजमाप नसतं. And there's no measure to sin as well. थोडं केलं तरी पाप आहे, मोठं केलं तरी पाप आहे. Small and big, everything is a sin. आणि शिक्षा मात्र सर्वांना सारखीच And आहे. everything has the same punishment. प्रकटीकरण 22:15 मध्ये काय शिक्षा सांगितलेली आहे वाचा. And Revelations 22:15, what the punishment is. कुत्रे, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तीपूजक, लबाडीची आवड धरणारे व लबाडी बोलणारे लोक हे सर्व बाहेर राहतील. Revelations 22:15, but outside are dogs and sorcerers and sexually immorals and murderers and idolaters and whoever loves and practices a lie. लबाड बोलणारे, लबाडीची आवड धरणारे सर्व बाहेर. बाहेर म्हणजे कुठं राहणार आहेत? सार्वकालिक जीवनापासून बाहेर, स्वर्गाच्या बाहेर राहणार आहेत. And all those who are liars or who loves lie, they will be out from the eternal life. आणि म्हणून सत्याने चालायचा प्रयत्न करा. And प्रियांनो. that is why you have to walk with the truth. त्यानंतर दुसरं जे शस्त्र आहे त्याच वचनाचा उत्तरार्ध 6:14, इफिस 6:14चा उत्तरार्ध. नीतिमत्व रूपी उरस्त्रान धारण करून And Ephesians 6:14, having put on the breastplate of righteousness. उरस्त्राण म्हणजे छातीचं संरक्षण करण्यासाठी वापरलं जाणारं And the ते उपकरण. breastplate is used to protect the chest.
छाती म्हणजे काय आहे? त्याच्यामध्ये काय आहे? हृदय किंवा अंतःकरण. So in the chest lies the heart. आणि म्हणून आणि त्या हृदयामध्ये काय असतात? भावना, विचार, संवेदना त्या ठिकाणी आहेत. And what the heart has, it has emotions, it has your thoughts. आणि म्हणून त्याचं रक्षण आम्हाला करायला And सांगितलेलं that is आहे. why we have to protect it. त्या ठिकाणी आम्हाला आमच्या पापाची जाणीव होते, And we get a realization of our sins there. दोषारोप केले जातात And we have been accused. आणि ह्या सर्वांद्वारे सैतान आमच्या हृदयावर हल्ला करतो And प्रियांनो. through that, the devil attacks our hearts. आणि मग हृदय खिन्न होतं And so our heart is grieved. आणि म्हणून त्याचं रक्षण करण्यासाठी And to protect the heart, आम्हाला नीतिमत्व रूपी उरस्त्राण धारण करण्याची गरज आहे. and we need to put on the breastplate of righteousness. कारण त्या हृदयात सारखी पापाची जाणीव तो सैतान करून देत असतो. And because in the heart, the devil gives always a realization of the sin. परंतु आम्ही पापातून सुटलेलो आहोत But we have been delivered from the sin. आणि ते नीतिमत्व आम्हाला प्राप्त झालेलं आहे. And we have got that righteousness. कशी ते उरस्त्राण आम्ही धारण करणार आहोत? So how will we wear on the breastplate? प्रियांनो, ते नीतिमत्व आम्हाला कसं प्राप्त होतं? How will we get that righteousness? बायबल सांगतं की येशूच्या रक्ताद्वारे आम्ही नीतिमान ठरलेलो And आहोत. Bible says we have been proven righteous through his blood. आणि मग त्या रक्ताखाली जर आम्हाला यायचं असेल And if we want to come under that blood, तर त्यासाठी आम्हाला येशूवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. for that we have to believe in Christ. आमच्या पापांचा पश्चाताप करण्याची गरज आहे. And we have to repent for our sins. पाण्यात बुडून बाप्तिस्मा घेण्याची गरज And we आहे. have to be baptized by being immersed with the water. आणि प्रियांनो, म्हणून त्या ह्याच्यात नीतिसूत्रे 4:23 मध्ये सांगितलेलं आहे, And that is why Proverbs 4:23 it says, सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. and more than all these precious things, protect your heart, especially because it has a source of life. सार्वकालिक जीवनात जर जायचं असेल तर त्याचा उगम हृदयामधून, अंतःकरणामधून आहे. So if you want to go to the eternal life, the source or the start of it lies from your heart. आणि आम्हाला माहितीये, हृदय बंद पडलं की संपलं, सगळं काही संपतं, बंद होतं. And we always know if the heart stops, everything stops. आणि आम्हाला जर जिवंत राहायचंय कायमस्वरूपी, And if we want to stay alive for eternity, मग ते आमचं हृदय आम्हाला चालू ठेवणं गरजेचं आहे. and we need to keep our hearts working always. आणि त्याचं रक्षण करण्यासाठी आम्हाला नीतिमत्वाचं उरस्त्राण घालायचं आहे. And to protect that, we have to always put on the breastplate of आमच्या righteousness. आमच्या अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना येतात And through our heart comes the evil thoughts. आणि हे आम्ही पाहिलं आता. And we've seen that. आणि म्हणून आम्ही देवाचे शत्रू आहोत And that is why we are the enemies of God. आणि त्याचं रक्षण होणं अतिशय गरजेचं आहे. And to protect that is very important. प्रियांनो, हे नीतिमत्व मिळवण्यासाठी बायबल सांगतं मत्ते 6:33 मध्ये, प्रथम तुम्ही त्याचं राज्य आणि त्याची धार्मिकता मिळवण्याची खटपट करा. And Matthew 6:33 says, try to attain his kingdom and righteousness first. कारण धार्मिक असल्यानंतर आम्ही धार्मिक वाचू शकतो. So if we are righteous, then only we will be saved. त्यानंतर तिसरं जे शस्त्र आहे, And the third weapon that we have, 15वं वचन, 15th, शांतीच्या सुवार्तेने बनलेल्या सिद्धतेच्या पादुका पायात घालून having shod your feet with the preparation of the gospel of peace. प्रियांनो, पादुका म्हणजे वाहना किंवा चपला. And the shod on your feet means the footwear that you wear. आणि हे आम्ही काय करतो, ज्यावेळेस आम्हाला बाहेर जायचं असतं त्यावेळेस आम्ही ते घालत असतो. So we wear it whenever we have to go out. आणि आम्हाला ते सांगितलेलं आहे की कुठल्या पादुका घालायच्या आहेत? And which footwear we have to put on? शांतीच्या सुवार्तेने बनलेल्या. And of peace, which have been filled with the gospel. पवित्र शास्त्रात सांगितलंय की सुवार्ता सांगणाऱ्याचे चरण किती मनोरम दिसतात. And it is written in the Bible, the feet of the ones who spread the gospel are so beautiful. जे सुवार्ता सांगतात त्यांचे चरण सुंदर आहेत असं And देवाचं those who वचन tell सांगतं. about the gospel, their feet are beautiful. आणि ती सुवार्ता, शांतीची सुवार्ता आम्हाला सांगायची. And that gospel, which is the gospel of peace, you have to spread it. कारण सैतानाने जगात सर्व अशांतता निर्माण केलेली आहे. Because the devil has spread or taken away the peace of the world. लोक शांतीच्या शोधात आहेत People are in search of peace. आणि त्यांना शांती प्राप्त होत नाही म्हणून ते इकडे तिकडे भटकत They're आहेत. not attaining peace, and that is why they are going here and there. देवाचं वचन सांगतं येशू शांतीचा अधिपती आहे. And the Bible says he is the Prince of Peace. तो म्हणतो मी माझी शांती तुम्हाला देतो. He says, the peace I have, I'll give unto you. जग देतं तशी शांती नाही. Not the peace the world gives. जगातली शांती क्षणभर आहे प्रियांनो. And the peace of the world is momentary. ह्या क्षणाला शांती आहे तर पुढच्या क्षणाला लगेच अशांतता, गोंधळ आहे, दुःख आहे. And you will get peace now, but there's confusion just after that. पण येशू देतो ती शांती सर्व काळची शांती आहे. But the peace that Jesus gives is eternal.
आणि ही शांतीची सुवार्ता प्रथम आम्ही स्वीकारली पाहिजे. First, the gospel of peace, we have to accept it. आणि मग जगात काहीही घडू द्या, तुमची शांती ढळणार नाही. So whatever happens in the world, your peace won't go away. तुम्ही आनंदी राहाल, तुम्ही शांत राहाल प्रियांनो. And so you will be happy and you will be peaceful. आणि ह्या शांतीने भरलेल्या सुवार्तेची ही सुवार्ता घेऊन आम्हाला जगामध्ये जायचं आहे. And the gospel that is filled with peace, we have to take this to the world. आमच्या अवतीभोवती जे लोक आहेत, आमचे नातेवाईक, आमचे मित्रमैत्रिणी, अनेक लोक अशा अशांततेच्या वातावरणात आहेत. And the people who are with us, our relatives, our friends, don't have peace today. खऱ्या शांतीच्या शोधात ते आहेत And they are in the search of the true peace. आणि त्यांना जाऊन ही शांती आम्हाला And सांगायची we have आहे. to spread the gospel of peace to them. त्यानंतर पुढचं जे शस्त्र आहे ते आहे 16व्या वचनात सांगितलेलं And आहे. the next weapon in 16th. आणि या सर्वांखेरीज जिच्या योगे त्या दुष्टाचे सर्व जळते बाण तुम्हाला विझविता येतील ती विश्वासरूपी ढाल धरून उभे राहा. And above all, taking the shield of faith, with which you will be able to quench all the fiery darts of the wicked one. ढाल कशासाठी वापरली जाते? Why do you use a shield? ज्यावेळेस बाण येईल त्यावेळेस तो चुकवण्यासाठी. And when the arrows come, you have to protect yourselves. सैतान रोज जळते बाण आमच्यावर सोडतो. साधे बाण नाही तर जळते बाण तो And आमच्यावर every सोडतो. day he's putting the burning arrows upon us. चिंता, काळजी, निराशा, नकारात्मकता, भीती हे सर्व त्याचे ते जळते बाण आहेत. And the worries, fear, negativity, all of them are his burning arrows. अविश्वास आहे, And lack of faith, मरणाची भीती आहे, आजाराची भीती आहे, and fear of death, fear of sickness, भविष्याची चिंता आहे. and the worry of the future. आम्ही किती वचन ऐकतो, विश्वासणारे म्हणतो, How much ever we hear the word, we say that we are believers. पण छोटी समस्या आल्यावर लगेच आम्ही डळमळतो. But प्रियांनो, even if there is a small problem, we become worried. हा तो सैतानाचा जळता बाण आहे. And that is the burning arrow of the wicked one. त्याच्या विरोधात आम्हाला ती विश्वासरूपी ढाल धरून उभं राहायचं आहे. And the faith, shield of faith, we have to hold it in front of that. देवावरचा विश्वास हा ख्रिस्ती जीवनाचा पाया आहे. And the faith upon God is the foundation of a Christian life. कारण विश्वासाशिवाय आम्ही देवाला संतोष होऊ शकत नाही. Because without faith we cannot please God. आणि देवाला खुश करणं हे आमची जबाबदारी आहे. And it is our responsibility to please God. बायबल सांगतं धार्मिक विश्वासाने वाचेल. And Bible says the just will be saved by faith. आणि म्हणून विश्वास आमच्यामध्ये असणं गरजेचं And आहे. that is why we need to have the faith in us. इब्री लोकासपत्र 11व्या अध्यायात जर तुम्ही पाहिलं तर विश्वासवीरांची यादी दिलेली आहे. And Hebrews 18, if we see, there is a list of those who believed. आणि ती जरा एकदा वाचा. And we have to read that. प्रियांनो, आमचे संकट काहीच नाही. एवढ्या महान संकटातून, एवढ्या मोठ्या संकटातून ते लोक And our गेलेले आहेत. problems are nothing if we look at the problems faced by those people. प्रतिकूल परिस्थिती, नकारात्मक परिस्थिती, अवघड परिस्थितीमध्ये ते लोक होते. In a difficult, in a negative situation, those people were there. हे जळते बाण त्यांच्यावर सुद्धा आले, Even they had the fiery darts on them. पण ते विश्वासाची ढाल धरून उभे राहिले. But they held on to the shield of faith. आणि त्यांची त्याच्यातून सुटका झाली, बचाव झालेला And they were आहे. delivered from it. आणि प्रियांनो, आता हा विश्वास जर आमच्यामध्ये पाहिजे त्याच्यासाठी आम्हाला काय करणं गरजेचं So आहे? beloved, if you want to have that faith in you, what do you have to do? कसा आमच्यामध्ये तो येतो, कसा तो वाढतो? How will the faith be created in us and how will the faith grow? बायबल सांगतं विश्वास वार्तेने आणि वार्ता देवाच्या वचनाने होते. And Bible says the faith comes by hearing the word of God. आणि म्हणून पुन्हा सांगते वचन वाचा, रोज आणि रोज आपलं पवित्र शास्त्र वाचा. So again I say to you, read the word of God day in and day out, read the Bible ते वचन ऐका, and hear it, शिका learn from it, आणि ते पाळा प्रियांनो. and then follow the word. आणि वचनामुळे आमच्या विश्वासात वाढ होणार आहे. And because of the word of God, your faith would grow. आणि मग कितीही सैतानाचे जळते बाण येऊ So how द्या, many fiery darts of the wicked one come upon you? कितीही भीतीचे प्रसंग येऊ द्या, How many situations of fear come upon you? आम्ही घाबरणार You नाही. won't fear. स्तोत्र 23 मध्ये काय सांगितलंय? Psalms 23 it says, स्तोत्रकर्ता म्हणतो मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी मी अरिष्टांना भिणार and नाही. the psalmist says, even if I go through the valley of the shadow of death, I'll fear no evil. विश्वासाची ढाल त्यांनी धरलेली होती. And he is holding on to the shield of faith. आता ह्या येणाऱ्या काळामध्ये फार भयंकर परिस्थिती आहे. In the coming age, in the coming time, there would be a difficult situation. आम्हाला ह्या विश्वासाच्या ढालीची नितांत आवश्यकता आहे. And we need the shield of faith for sure. आणि म्हणून वचन साठवा, वचन वाचत राहा. And so that just store the word and gather it. त्यानंतर पुढचं शस्त्र जे आहे 17व्या वचनामध्ये, And the next weapon in the 17th. तारणरूपी शिरस्त्राण व देवाचे वचन अशी आत्म्याची तलवार ही घ्या. And take the helmet of salvation and the sword of the Spirit, which is the word of God.
तारणाचं शिरस्त्राण सांगितलेलं आहे. and the helmet of salvation. शिरस्त्राण म्हणजे शिर म्हणजे डोकं, And it is the helmet on your head डोक्याचं संरक्षण करण्यासाठी. and to protect the head. आम्ही टू व्हीलरवर जातो त्यावेळेस हेल्मेट घालणं सक्तीचं असतं, And when we ride a bike, we have to wear a helmet कारण डोक्यामध्ये आत मेंदू आहे because in the head lies the brain. आणि तो मेंदूच, त्या मेंदूमुळेच आम्ही सर्व काही विचार करू शकतो, सर्व काही गोष्टी करू शकतो. Because of the brain, we can think about things and do things. जे काही आम्ही बोलतो, जे काही विचार करतो, जे कृती करतो, Whatever we say, whatever we do, whatever we think, हे सर्व त्या मेंदूद्वारे, त्या डोक्याद्वारे it होत आहे. happens because of the brain. आणि सैतान त्याचाच वापर करतो, And the devil uses it, चुकीचे विचार आमच्या डोक्यामध्ये घालतो, puts the wrong thoughts in our brains, चुकीच्या योजना डोक्यात घालतो. puts the wrong plans in our brains. आणि म्हणूनच आम्ही पाहतो की वाईट वाईट गोष्टी घडत आहेत And that जगामध्ये, is why many bad things are happening in the world. कारण त्यांनी लोकांच्या डोक्याचा, मेंदूचा ताबा घेतलेला Because he आहे. has controlled the brains of people. आणि जर त्याच्यापासून आम्हाला वाचायचं असेल And if we want to be saved from that, तर आम्हाला तारणाचं शिरस्त्राण घालणं we गरजेचं have to आहे. wear on the helmet of salvation. तारण हा ख्रिस्ती जीवनाचा कणा आहे प्रियांनो, And salvation is the root of Christian life. बॅकबोन. It's the backbone of Christian life. तो आमचा कणा आहे. थोडा वेळ विचार करा, जर आमच्या पाठीचा कणा नसेल तर आम्ही उभं राहू शकू का? And think about it. If we don't have a spine, will we be able to stand? आम्ही बसू शकणार नाही, आम्ही चालू शकणार नाही, We won't be able to sit. We won't be able to walk. म्हणजे आम्ही अपंग होऊन जाऊ And प्रियांनो. we'll become handicapped. जिवंत असून मेलेल्यासारखी अवस्था होणार And आहे. we'll be living, but we'll be like the dead. आम्ही जन्मापासून ख्रिस्ती आहोत, And from the beginning, we are Christians. पिढ्यानपिढ्यापासून आम्ही ख्रिस्ती असलो, We are Christians even from generations. पण जर तारणाचा अनुभव आम्हाला नसेल But if we don't have the experience of salvation, तर आम्ही जिवंत असून मेलेल्यासारखे आहोत. we'll be living, but we'll be like the dead. ख्रिस्ती असणं आमचं व्यर्थ जाणार आहे, And being Christians would be of waste for us. आणि म्हणून तारण साधून घ्या. And that is why attain your salvation. बायबल सांगतं आजच तारणाचा दिवस And आहे. Bible says today is the day of salvation. तारण म्हणजे आमच्या पापातून सुटका. And salvation means freedom from our sins. ज्यावेळेस आम्ही आमच्या पापांचा पश्चाताप करतो त्यावेळेस ते आम्हाला प्राप्त And होतं. when we repent for our sins, we get the salvation. आमच्या चुकीच्या विचारांचं तारण झालं पाहिजे. And the wrong thoughts in our head should be saved. हे तारण सर्वांसाठी फुकट आहे. Salvation is free for everyone. आणि दावीद राजा म्हणतो की मी तारणाचा प्याला हाती घेऊन देवाच्या पवित्र नामाचा धावा करेन. And David says, I take the drink of salvation and worship the holy name of the Lord. आणि म्हणून तुम्ही आम्ही या जगात जगत असताना नेहमी तारणाच्या अनुभवात चाललं पाहिजे. So while you and me are living, when we are living in this world, we have to walk in the experience of salvation. कुठली गोष्ट आम्ही करत असताना विचार केला पाहिजे की ही गोष्ट देवापासून आहे का, चांगली आहे की वाईट आहे. If you are doing something, we have to always think if this thing is from God, if it's good or bad. माझं तारण झालेलं आहे म्हणून मी ही वाईट गोष्ट करू शकणार नाही. I have been saved, and that is why I won't be able to do this bad thing. आणि म्हणून रोज आमच्या लक्षात पाहिजे की आमचं तारण झालेलं And so आहे. every day we have to remember that we are saved. आणि पुढचं शस्त्र त्याच वचनात आम्ही वाचलं की देवाचे वचन अशी आत्म्याची तलवार घ्या. And the sword is the word of God. तलवारीचं काम काय असतं? भोसकणं. And the work of the sword is to pierce. प्रियांनो, देवाचं वचन इब्री लोकासपत्र 4 अध्याय 12व्या वचनामध्ये त्याविषयी काय सांगितले पहा. Hebrews 4 and 12. देवाचे वचन सजीव, सतेज, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण, जीव, आत्मा, सांधे व मज्जा यास भेदून आरपार जाणारे आणि मनाच्या भावना व कल्पना यांचे परीक्षक असे आहे. For the word of God is living and powerful and sharper than any two-edged sword, piercing even the division of soul and spirit, and the joints and the marrow, and it is a discerner of thoughts and intents of the heart. देवाचं वचन हे पवित्र आत्म्याने प्रेरित आहे. And the word of God is inspired by the Holy आणि Spirit. म्हणून सांगितले की देवाचं वचन अशी आत्म्याची तलवार घ्या. And that is why it is written, take the word of God, which is the sword of the Spirit. हे वचन कुठल्या मनुष्यांच्या कल्पनेतून किंवा विचारातून आलेलं And नाही. this word hasn't come from the thoughts of man. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने ते वचन लिहिलं गेलेलं आहे. And it has been written by the inspiration of the Holy Spirit. आणि म्हणून ते सजीव आहे, And that is why it is living. ते सतेज आहे, And it is sharper.
कुठल्याही दुधारी तलवारीपेक्षा ते तीक्ष्ण आहे. and sharper than a two-edged sword, मज्जा सांधे यांना ते आरपार भेदून जाणार and आहे. it pierces the joints and marrow. इतकं ते सामर्थ्यदायी ते वचन And आहे that प्रियांनो. is so powerful. आणि म्हणून ह्या वचनाचा आधार घ्या. सारखं सारखं वचन आमच्या समोर येत And आहे. that is why take support of this word and let this word come before you again and again. मग आमच्या जीवनात वचनाला किती महत्व असलं पाहिजे So प्रियांनो. what importance does His word have in our lives? ज्यावेळेस अरण्यात येशूची परीक्षा झाली, And when Jesus was being tested in the wilderness, त्यांनी सैतानाला कुठल्या गोष्टींनी प्रत्युत्तर केलं? how did He back answer the devil? वचनात असं लिहिलंय. And He quoted the word and then answered the devil. हे वचन ह्या वचनात असं लिहिलेलं And आहे. He said it is written in the word. आणि त्यांनी सैतानाला हरवलेलं आहे. And there He defeated the devil. ह्या वचन रूपी तलवारीनेच आम्ही शत्रूला हरवणार आहोत. And through the sword, that is the word, we will be defeating the enemy. कुठलाही प्रश्न, कुठली समस्या, चिंता, निराशा घेऊन जरी सैतान आला, If the devil comes to us with any problem, any situation, any discouragement, त्याला वचनाने भोसका प्रियांनो. you have to pierce him with the word आणि त्या गोष्टींचा नाश करून टाका. and destroy him there. प्रत्येक परिस्थितीला अनुरूप असं वचन आमच्यासाठी आहे. For the word which is suitable for every situation, we have it with us. दुःखात असतानासाठी वचन आहे. There is a verse if we are in sorrow. निराशेत असतानासाठीचं वचन There आहे. is a verse if we are in disappointment. भीती असतानाचं वचन If you आहे. have fear, there's a word for it. प्रत्येक आमच्या स्थितीला अनुरूप असं वचन देवाने देऊन ठेवलेलं For आहे. every situation, a suitable verse is mentioned in the Bible. जेव्हा ते वाचतो त्यावेळेस आम्हाला ते कळतं. When we read it, then we understand it. ते वचन वापरा म्हणजे तो सैतान तुमच्या समोरून पळून जाईल. So use the verse and the devil will flee from you. त्यानंतर पुढचं शस्त्र आहे 18वं वचन. And the next weapon, 18th. 6 सर्व प्रकारे प्रार्थना व विनंती करा, सर्व समय आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि या कामी सर्व तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनंती करीत जागृत राहा. Praying always with all prayer and supplication in the Spirit, being watchful to this end. आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा. And pray with the Holy Spirit. हे एक प्रभावी शस्त्र आहे प्रियांनो. And this is a weapon that is effective. प्रश्न कुठलाही असो, समस्या कुठलीही असो, Whatever be the situation, the problem, शस्त्र मात्र एकच आहे, there is only one weapon. प्रार्थना. You have to pray. प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्हाला प्रार्थना करायला In लावली. all situation, you have to pray. आणि म्हणून येशूने सुद्धा आपल्या शिष्यांना प्रार्थना शिकवली. And that is why Jesus also taught prayers to His disciples. येशू देवाचा पुत्र असून सुद्धा तो प्रार्थनेमध्ये त्याचा वेळ घालवत होता. Even Jesus, who is the Son of God, even He used to spend time in prayer. आणि त्या ठिकाणी सांगितलं की आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा. And He says, you have to pray in the Spirit. अन्य म्हणजे अन्य भाषेत प्रार्थना And you करायची have to आहे. pray in tongues. आत्म्याच्या प्रेरणेने यासाठी करायची You have to pray in the Spirit so that, कारण रोम 8:26 मध्ये सांगितलंय so Romans 8:26, प्रार्थना कशी करावी ते आम्हाला समजत नाही, we don't understand how we should pray. परंतु पवित्र आत्मा अनिर्वाच्य उच्छ्वासांनी आम्हाला तो हातभार लावतो आणि तो आमची विनंती देवाला कळवतो. But the Holy Spirit, with all of His inspiration and guidance, He takes our supplications to God. पण त्यासाठी पवित्र आत्मा मिळणं गरजेचं For आहे. that, we have to attain the Holy Spirit. या पवित्र आत्म्याविषयी कितीतरी आम्ही शिकलेलो आहोत. We have learned a lot about the Holy Spirit. आत्म्याने परिपूर्ण व्हा. You have to be filled with the Spirit. आज पेंटेकॉस्टचा दिवस आहे. And it is the day of Pentecost today. प्रेषितांचं कृत्य 2ऱ्या अध्यायातले पहिले 4 वचन जर तुम्ही वाचले, And if you read this Acts 2 and the first 4 verses, येशूच्या पुनरुत्थानानंतर and after the resurrection of Christ, 50व्या दिवशी on the 50th day, 120 लोक त्या माडीवरच्या खोलीमध्ये होते. and 120 people were in the upper room, आणि तो कैवारी पवित्र आत्मा त्या ठिकाणी देवाने त्यांच्यावर पाठवला. and the help of Holy Spirit was sent by God upon them. आणि प्रियांनो, तो त्या पवित्र आत्म्याची आम्हाला नितांत आवश्यकता आहे. And we need the Holy Spirit dearly. आणि मग तो पवित्र आत्मा कसा मिळणार आहे? So how will we get the Holy Spirit? प्रेषित 2:38 मध्ये सांगितलेलं आहे. And Acts 2:38, प्रेषित 2:38 पवित्र आत्मा कसा मिळवायचा? पेत्र त्यास म्हणाला, पश्चाताप करा आणि पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येकजण येशू ख्रिस्ताच्या नामात बाप्तिस्मा घ्या, म्हणजे पवित्र आत्म्याचे दान तुम्हाला प्राप्त होईल. Then Peter said to them, repent and let every one of you be baptized in the name of Jesus Christ for the remissions of sin, and you shall receive the gift of the Holy Spirit.
पश्चाताप करा, You have to repent बाप्तिस्मा घ्या, and get baptized, मग पवित्र आत्म्याचं दान आम्हाला प्राप्त and होतं. you'll get the gift of Holy Spirit. लूक 11:13 मध्ये सांगितलेलं आहे, And Luke 11 and 13 it says, येशू म्हणाला, Jesus says, तुम्ही वाईट असा तुमच्या मुलांना तुम्हाला चांगल्या देणग्या देण्याचं समजतं, even if you are bad, you know to give good to your children. पण स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात तो त्यास किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. So will not the heavenly Father, those who ask him, will they give him specially? म्हणजे आम्हाला तो पवित्र आत्मा देवाकडे मागायचा So आहे. we have to ask the Holy Spirit to God. प्रेषितांचं कृत्य 8 अध्याय 15 आणि 17 वचनात सांगितलं, Acts 8 and 15 and 17 it says, प्रेषितांनी लोकांच्या डोक्यावर हात ठेवले आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला. the apostles lay their hands on people and they received the Holy Spirit. आत्म्याने भरलेले सेवक ज्यावेळेस आमच्या डोक्यावर हात ठेवतात त्यावेळेस आम्हाला पवित्र आत्मा When the प्राप्त servants होतो. who are filled with the Spirit lay their hands upon us, we get the Holy Spirit. प्रार्थना ही आमच्या जीवनात फार महत्वाची And आहे. prayer is a very important part of our life. प्रार्थना विजय खेचून आणते. And the prayer pulls out victory for us. प्रार्थना सगळी परिस्थिती बदलते Prayer प्रियांनो. changes our situations. आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रार्थना करायला सांगितलेली So in आहे. any situation you have to pray. आणि सर्व वेळेमध्ये प्रार्थना सांगितलेली And आहे. in all times it is mentioned that you have to pray. येशू पहाटे प्रार्थना करायचा, दिवसा प्रार्थना करायचा, रात्रभर सुद्धा तो प्रार्थना And Jesus करायचा. prayed at twilight, in the day, and also all night he used to pray. आणि ही प्रार्थना आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना हे एक प्रभावी शस्त्र आहे. And this prayer with the Spirit, is an effective weapon. ते लोकांचे बंधन तोडते. And it breaks the bondages of people. कितीही कठीण समस्या असल्या तरी त्या प्रार्थनेने तुटल्या And जातात. however difficult the situation is, they are broken with prayer. दर शुक्रवारी ऑनलाईन मध्यस्थीची प्रार्थना आमच्या चर्चमध्ये And असते. every Friday we do the prayer of mediation online. 20-21 जण त्या प्रार्थनेला हजर असतात. We have about 20 people for the prayer. आमच्या मंडळीची संख्या फक्त तेवढीच आहे का हो? And is the number of church only 20? किती सोयीस्कर झालेले आहे. घरात बसून तुम्ही ते प्रार्थना ती करू शकता. And it is so easy for you to sit in the house and attend the prayer. तुम्हाला भीती वाटत असेल, तुम्हाला प्रार्थना येत नाही, नुसती ऐका, तुम्ही नुसते जॉईन तरी व्हा. So if you are fearful, you don't know to pray, you can just join and listen to the prayer. दुसरे प्रार्थना करा, त्यांना आमेन म्हणा. And there other people are praying, they just say amen to it. तेवढं केलं तरी खूप आहे. Only if you respond, that is more than sufficient. आणि प्रार्थना येत नसेल तर प्रार्थना देवाला म्हणा की मला प्रार्थना करायला शिकव. And if you don't know how to pray, tell God to teach you how to pray. इतर जण प्रार्थना करताना ऐका, म्हणजे तुम्ही ते प्रार्थना शिका. And when others are praying, just listen to it so that you learn how to pray. प्रियांनो, ही सर्व शस्त्र सामुग्री देवाने आम्हाला दिलेली आहे. Beloved, all of this armor and weapons God has given us. आणि ही शस्त्र सामुग्री घेऊन आम्हाला त्या 3 शत्रूंचा नाश करायचा And आहे. using all of this armor, we have to defeat the 3 आणि enemies. त्यांच्याशी आम्हाला युद्ध करायचं And we आहे. have to fight a battle against them. केव्हापर्यंत युद्ध असणार आहे? When will the battle last? प्रभू येशूचं दुसरं आगमन होईपर्यंत हे युद्ध आमचं चालू असणार आहे. Until Christ comes again for his second coming, this battle will go on. घाबरू नका, या युद्धात आम्ही एकटे नाहीत. Do not be fearful, because we are not alone in this battle. तर प्रभू स्वतः आमच्या बरोबर Because आहे. God himself is with us. त्या वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्तानी त्या सैतानाचं डोकं ठेचून आम्हाला विजय दिलेला आहे. Because on the cross, Jesus has crushed the head of the devil and given us victory. आणि त्या विजयात आम्हाला हे युद्ध लढायचं And आहे. we have to fight this battle in that victory. विजयासाठी नाही तर विजयात आम्हाला We लढायचं don't have आहे. to fight for victory, but we have to fight in that victory. कारण आमच्या येशूने आधीच विजय मिळवलेला आहे. Because God has attained the victory earlier. आणि मग आज आम्ही शिकलो, And so we have learned today. आम्ही सर्व आत्मिक युद्धामध्ये आहोत. We are in the spiritual battle. आमचे शत्रू कोण आहेत? Who are our enemies? आमचा शत्रू सैतान काय करतो? What our enemy the devil does? आणि ह्या शत्रूच्या विरोधात शस्त्र सामुग्री कोणती कोणती आहे? And what is the armor and weapon against this devil? आणि ह्या सामुग्रीच्या मदतीने ते युद्ध करण्यासाठी प्रभू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य करू. And may God give us his help so that we can fight the battle using his armor. आमेन. Amen. या आठवड्याचं वचन आहे And the verse of the week is इफिसकरास पत्र 6 अध्याय 10 आणि 11 वचन. in Ephesians 6, 10 and 11. आता इतके सांगणे आहे की प्रभूमध्ये व त्याच्या पराक्रमाच्या शक्तीमध्ये सबळ व्हा. सैतानाच्या कुयुक्तीपुढे टिकावयास तुम्ही समर्थ असावे म्हणून देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री धारण करा. Ephesians 6, 10 and 11. Finally, my brethren, be strong in the Lord and in the power of his might. Put on the whole armor of God, that you may be able to stand against the wiles of the devil. For we do not wrestle against flesh and blood, but against principalities, powers, against the rulers of the darkness of this age, against spiritual hosts of wickedness in the heavenly places.
सैतानाच्या सर्व कुयुक्त्या आता आम्ही पाहिलेल्या आहेत की तो काय काय करतो We saw all the evil deeds of devil, what he does. आणि मग त्याच्या विरोधात कुठलं शस्त्र वापरायचं ते पण आपण शिकलेलो And we आहोत also have learned about what armor and weapons to use against him. आणि म्हणून कधीच सैतानाला घाबरू नका So do not fear the devil तो ever. पराजित शत्रू आहे And he is a defeated तो enemy. तो हारलेला आहे He is defeated. आणि आम्ही विजयी आहोत And we are victorious. विजयापेक्षा अधिक We are असणारे more आम्ही than लोकं victorious आहोत. people. देवाच्या नावाला धन्यवाद I देऊ give thanks to the name of एकदा the Lord. जोरदार टाळ्या त्या परमेश्वरासाठी त्या येशूसाठी हालेलुया धन्यवाद यावेळेस आपण आपल्या जागेवर उठून उभं राहूया And let us all stand in our places. हालेलुया